नमस्कार सर्वांना स्वागत आहे माझ्या नोकरी कट्टा या यूट्यूब चॅनलवरती। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना 10,000 रुपये अनुदान मिळणार आहे किंवा दिलं जाणार आहे। यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक जी.आर. प्रसिद्ध करण्यात आला आहे। या जी.आर.मध्ये स्पष्ट जे शेतकरी पात्र होणार आहेत त्यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे। सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून हा दिनांक 29 जुलै 2024 रोजी निर्णय स्पष्टपणे घेण्यात आला आहे। ह्या शासन निर्णयामध्ये अनुदान कशा पद्धतीने दिले जाणार आहे, थेट लाभार्थ्याच्या खात्यात हे पैसे कसे जमा होणार आहेत याबद्दलची माहिती सुद्धा येथे देण्यात आलेली आहे आणि कोण पात्र असणार आहे हे सर्व माहिती ह्या जी.आर. मध्ये देण्यात आलेली आहे। तर बघूया आपण जी.आर. काय आहे। बघा शासन निर्णय काय आहेत। बघा शासन निर्णयामध्ये काय जाहीर करण्यात आलेला आहे। राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1,000 रुपये, तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त शेतकऱ्यांसाठी किंवा क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर 5,000 रुपये, 2 हेक्टरच्या मर्यादित अर्थसहाय्य मंजूर करण्याची मान्यता देण्यात येत आहे। वरील प्रमाणे अर्थसहाय्य अदा करण्याकरिता कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 1548.34 कोटी व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2646.34 कोटी अशा एकूण 41,094.68 कोटी इतक्या खर्चास मान्यता देण्यात येत आहे। सदरचा खर्च कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादकता वाढ, मूल्य साखळी वाढ विशेष कृती योजनेच्या सिलेक्ट करण्यात मान्यता देण्यात आली आहे। सदर योजनेचे लाभ घेण्यापूर्वी कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी पात्रतेचे निकष पुढील प्रमाणे देण्यात आलेले आहे। बघा राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1,000, तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर 5,000 रुपये, 2 हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य अनुदान दिले जाणार आहे। बघा अशा पद्धतीने हेक्टरच्या साहाय्याने तुम्हाला अनुदान दिलं जाणार आहे। 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रातील त्यांना 1,000 रुपये, तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त असणाऱ्यांसाठी 5,000 असं 5,000 अनुदान देण्यात येणार आहे। राज्यातील ज्या कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सन 2023च्या खरीप हंगामासाठी ई-पीक पाहणी ॲप पोर्टलद्वारे कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केली आहे अशा नोंदणीकृत शेतकऱ्यांना हे अर्थसहाय्य फक्त पात्र राहणार आहे ज्यांनी 2023च्या खरीप हंगामामध्ये ई-पीक ॲप पोर्टलद्वारे ज्यांची नोंदणी केली आहे अशा शेतकऱ्यांना हे अर्थसहाय्य दिलं जाणार आहे। ई-पीक पाहणी ॲप पोर्टलवर नोंद असलेल्या क्षेत्रानुसार व त्याच्या प्रमाणात परिगणना करून अर्थसहाय्य अनुदान देण्यात येणार आहे। बघा सदर शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रणालीत सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्याशी केवळ थेट लाभ हस्तांतरणाच्या DBT माध्यमातून अर्थसहाय्य जमा करण्यात येईल। सदर योजना फक्त सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी मर्यादित राहील। सदरचे अर्थसहाय्य वितरित करण्याकरिता कार्यपद्धती स्वतंत्रपणे कळविण्यात येईल। बघा अशा प्रकारचं अनुदान तुम्हाला दिलं जाणार आहे। बघा सदर शासन निर्णय मंत्रिमंडळाच्या दिनांक 11 जुलै 2024 रोजीच्या बैठकी मिळालेल्या मान्यतेनुसार वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भानुसार दिनांक 29 जुलै 2024 नुसार पात्र सहमतीनुसार निर्गमित करण्यात येते। बघा अशा प्रकारचा हा जी.आर. होता। तुम्ही या योजनेचे लाभ घ्यावे आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।